नमस्कार, मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत. माझ्या मागे जी तुम्हाला एक मोठी गाडी दिसते आहे, त्या गाडीमध्ये फ्रंट सीटवर या ठिकाणी महापौर आहेत. तर याची जी धुरा आहे ती स्थायी समितीचे जे सभापती आहे मच्छिंद्र सानप यांनी या ठिकाणी सांभाळलेली आहे आणि ही चाललेली आहे सर्व नगरसेवकांची सहल. 18 तारखेला या ठिकाणी जे विधान परिषदेचं मतदान आहे. खरं तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ही जागा सुटली होती आणि ही जागा सुटल्यानंतर आता हे सर्व नगरसेवक जे आहे ते मुंबईच्या दिशेने या ठिकाणी चाललेले आहे. खरं तर नाशिकची धुरा ज्यांच्याकडे आहे, स्थायीच्या चाव्या ज्यांच्याकडे आहेत, ते आता ते नाशिक चालवतात, ते आता ही गाडी चालवणार आहेत. मच्छिंद्र भाऊ, काय वाटतंय, सगळे नगरसेवक घेऊन तुम्ही रवाना होत आहेत? एकंदरीत सर्व नाशिक जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी ठाणे येथील सर्व एकत्र जमणार आहेत. तिथं राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, नाशिकचे आपले पालक तसेच कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ महाजन आहे, दादाजी भुसे आहे, भुजबळ साहेब आहे, सर्व लोकप्रतिनिधींना तिथे मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळे आज आम्ही सर्व एकत्र तिथे निघालो आहे ठाण्याला. दराडेंच्या विजयाचं आव्हान वाटतंय? नाही, चांगल्या मताने दराडे विजय होतील. नक्कीच. खरं तर दराडे चांगल्या मतदानाने या ठिकाणी विजय होतील असा विश्वास जरी व्यक्त केला असला, मात्र या बाजूला जर आपण बघितलं तर महापौर आहेत. यासोबतच खरं तर एकनाथ शिंदेच्या ज्या शिवसेनेचे ज्यांच्यावर जबाबदारी आहेत ते या ठिकाणी अजय दादा आपल्या सोबत आहेत. दादा, काय वाटतंय, दराडे यांच्या विजयाचा रस्ता किती सोपा वाटतोय का अवघड वाटतोय? मला वाटतं विजयाचा रस्ता काय, विजय हा झालेलाच आहे. आता वाट बघतोय फक्त रिझल्टची. त्याचं कारण असं आहे की महायुतीचे सर्व जे मतदार आहेत, आमचे नगरसेवक आहेत, ते आज आपण बघा भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांमध्ये वेगळी उत्सुकता आहे, वेगळा आनंद आहे. त्यामुळे महाराष्ट्रात रेकॉर्ड मतांनी महायुतीचे उमेदवार श्री नरेंद्र दराडे 500+ मतांनी निवडून येतील. नक्कीच. खरं तर 2 दिवसापूर्वी शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक या ठिकाणी गेलेले होते आणि यानंतर जे आता संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे जे नगरसेवक आहे ते देखील आता या ठिकाणी रवाना होऊ लागलेले आहेत. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी संपूर्ण तयारी जी आहे ती भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि जी सहल जी आहे ती या ठिकाणी मुंबईच्या दिशेने खरं तर या ठिकाणी रवाना होऊ लागलेली आहे. भारतीय जनता पार्टीचे खरं तर गोकुळ गीते म्हणजे गणेश गीते यांचे बंधू देखील यांनी देखील हा फॉर्म भरलेला होता, मात्र त्यांना माघार घ्यावी लागली गणेश गीतेंना. मात्र गोकुळ गीतेंनी जो आहे त्यांनी प्रचार थांबवला. मात्र ही निवडणूक जी आहे ती होणार आहे. नरेंद्र दराडे हे जरी रिंगणात असले, मात्र हे सर्व नगरसेवक जे आहे, विशेष करून 2 दिवसापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नगरसेवक या ठिकाणी रवाना झालेले होते आणि आता भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी नगरसेवक या ठिकाणी रवाना होऊ लागले. अण्णा शिंदे जे उपमहापौर आहेत, अण्णा, काय वाटतंय, आता सगळे शिवसेनेचे तुमचे सर्व नगरसेवक रवाना झालेले आहेत, आता भारतीय जनता पार्टीचे सगळे नगरसेवक तुम्ही घेऊन जातात? आम्ही महायुतीचे घटक पक्षातले सगळं जे पक्ष आहेत, मित्र पक्ष, या मित्र पक्षांचे सगळे नगरसेवक नगरपालिकेचे आणि महानगरपालिकेमध्ये हे सगळे या प्रशिक्षणासाठी जाणार आहोत. आणि आपल्याला हे चित्र आज स्पष्ट झालेलं आहे. महायुतीचे मधले शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विजयावरती आज शिक्कामोर्तब झालेला आहे. मी आपल्याला खात्रीने सांगू इच्छितो, हा आनंद उत्सव या ठिकाणी साजरा आज होत आहे. खरं तर गीतेंनी जरी प्रचार थांबवला असला, मात्र दराडेंना कुठे आवाहन वाटतंय? नाही, आव्हान असायचं कारण नाही, कारण गीते सुद्धा आमच्याच परिवारातले आहेत. ते महायुतीचे म्हणून इच्छुक होते, परंतु एकदा महायुतीचा जागा सुटली, ही जागा शिवसेनेला आली आणि वरिष्ठांनी त्या ठिकाणी सूचना केल्या. सूचनेप्रमाणे त्यांच्याकडनं माघारी व्हायला उशीर झाला, पण त्यांनी पाठिंबा दर्शवला. त्यामुळे काही भीतीचं काही करायचं कारण नाही. आणि शेवटी महायुतीमध्ये काय ठरतं अगोदर, बरं का, आणि त्याचा जल्लोष होतो अगोदर आणि ठरतं नंतर. आणि महायुतीने एकदा ठरवलं की जागा शिवसेनेला, याचे उमेदवार नरेंद्र दराडे. मी तुम्हाला सांगतो, हा विजय आजच आहे. आता फक्त मतदानाची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. नक्कीच. खरं तर मतदानाची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायची आहे आणि आता ज्या गाड्या आहेत त्यामध्ये नगरसेवक जे आहे ते बसून या ठिकाणी जे रवाना होऊ लागलेले आहेत. आपण पाहू शकतो की माध्यम प्रतिनिधींची या ठिकाणी गर्दी जी आहे ती या ठिकाणी जरी असली, मात्र हे सर्व नगरसेवक ज्यांच्या एका आदेशाने इथे आलेले आहेत. शहराध्यक्ष सुनील केदार आपल्या सोबत आहे. खरं तर कुठेतरी एक आवाहन होतं, कारण की गोकुळ गीते यांनी अपक्ष उमेदवारी केली, नंतर त्यांनी आपला प्रचार जो आहे तो थांबवलेला आहे. भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक घेऊन तुम्ही मुंबईच्या दिशेने जात आहात. काय वाटतं, दराडे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांना हा विजय किती सुखकर वाटतोय का कठीण वाटतोय?
हा विजय 100% एकतर्फी आहे, परंतु मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री सर्व मतदारांना म्हणजे नगरसेवकांना मार्गदर्शन करणारे त्याकरता एकत्रित जातोय, बाकी सहल वगैरे काही नाही. काय वाटतं जे काही उर्वरित जे काही नाराज काही होते का, त्यांची नाराजी दूर झाली का? गीते देखील या ठिकाणी आलेले आहेत, गणेश गीते जे भाजपचे सक्रिय पदाधिकारी आहेत, तर जे काही नाराजी नाट्य आहे ते संपलेलं आहे असं म्हणू शकतो. 100% नाराजी नाट्य संपलेलं आहे, एकतर्फी विजय आहे. परंतु आमचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मार्गदर्शन करणारे त्याकरता त्यांना घेऊन हे नगरसेवकांना घेऊन जात आहे. नक्कीच खरं तर सर्व नगरसेवक जे आहेत ते या ठिकाणी रवाना होण्यासाठी नाशिकच्या एक्सप्रेस या हॉटेलमध्ये या ठिकाणी जरी दाखल झालेले असले, मात्र संपूर्ण तयारी जी आहे खरं तर दराडे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ही संपूर्ण जी यंत्रणा होती, विशेष करून महायुतीचे जेवढे सर्व घटक होते ते या ठिकाणी आपली तयारी जी आहे ती संपूर्ण या ठिकाणी पूर्ण करत होते. आणि अगदी 18 तारखेला हे मतदान होणार आहे. याबाबत दराडे यांचा विजय किती अवघड आहे किंवा सोपा आहे हे निवडणुकीच्या मतदानानंतर म्हणजेच 21 तारखेला हा जो निकाल लागेल त्यानंतर हे चित्र स्पष्ट होईल. आणि ह्याबाबतचे जेही अपडेट असतील आपण लोकमतच्या माध्यमातून पाहणार आहोत. मी किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक.